अमोल कुतवळ. युवा स्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था आयोजित स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा या स्पर्धेत आयोजित करण्यासाठी गेली 17 वर्ष सातत्याने ते झटत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित उमरगा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय प्रवीणजी स्वामी सर, तसेच या तुळजाभवानी विद्यामंदिराचे प्राचार्य प्रवार सर, आमच्या मार्गदर्शिका या तुळजापूरच्या माजी नगराध्यक्षा विद्याभाभी गंगणे, आमचे सहकारी मित्र या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अमरदाजी आंदरगेकर, या व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी मित्र रणजित भैया इंगळे, आनंद भैया मालक, प्रगतताई लोंढे, आमचे मित्र प्रवीणजी कदम, अमरजी चौकदार, सुरवसे सर आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार अंबादाजी पोपळे आणि बबनजी गावडे. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पालक बंधू, सर्व परीक्षक आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो, सांस्कृतिक चळवळीतून गेली 17 वर्ष झालं युवा स्पंदन सामाजिक संस्था आणि मराठवाडा सामाजिक संस्था या तुळजापूर शहरामध्ये या वक्तृत्व स्पर्धेतून आपली छाप सोडत आहे. महेंद्र कावरे सर, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण गेली 17 वर्ष झालं ही स्पर्धा घेत आहात, परंतु ही स्पर्धा वाढली पाहिजे, व्यापक प्रमाणात मोठी झाली पाहिजे. 100% या स्पर्धेला काय आर्थिक सहाय्य पडलं तर आम्ही प्रवीण स्वामी सर मंदिराला बांधून, कलेक्टर साहेबांना बांधून आम्ही तुम्हाला निधी देऊ. याची काय कमी पडत असेल तर या स्टेजवर उपस्थित सर्वजण आपल्यास निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही देतो. तुमच्यावरच आहे ती, मंदिरावर नाही स्पर्धा. वक्तृत्व म्हणजे केवळ बोलणे नव्हे तर आपले विचार प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवण्याची कला आहे. या स्पर्धेमुळे हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण बाहेर पडतात आणि ते आत्मविश्वासाने बोलायला लागतात आणि या स्पर्धेद्वारे त्यांचे मत मांडण्यासाठी आपल्याला उत्तम व्यासपीठ मिळते. भाषण हे नुसते स्टेज पुरते मर्यादित नसून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडणार आहे. आज या स्पर्धेसाठी आलेले स्पर्धकाचे मी अभिनंदन करतो. जय पराजय महत्वाचा नाही, या स्पर्धेमधील सहभाग आणि या स्पर्धेतून येणारा अनुभव हा महत्वाचा आहे. या स्पर्धेसाठी परीक्षण करण्यासाठी जे माननीय परीक्षक आलेले आहेत ते आपल्या सर्वांना मौल्यवान आपल्याला सल्ला देतील आणि योग्य ते न्याय देतील ही खात्री आहे. आज या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व स्पर्धकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा यशस्वी हो याची सदिच्छा व्यक्त करतो. मला बोलण्यासाठी या आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.